हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही भगवद्गीतेचे 16 अध्यायो दैवासुर संपद विभाग योगांतो कृष्ण परमात्मान अर्जुनाक दैवी गुण म्हळ्या कसले म्हणून सांगता रसूचे आम्ही पळयत रशिलीची तो सांगता दैवी गुणांतो ताण सांगिलांतो 23 गुण सांगून झाले. धृती थै कालचे दिसा सांगून जाला. तशीच आत्ता शौच म्हणलेलं गुण केन्नाय मनशाले एक साधना ते चारी ताका चारी स्टेजस म्हणटाची ते आसता. ते कसले म्हळ्यार सतशास्त्र अध्ययन करका, समची मनन करका, मनन केल्लेले कसलस पळय ते पालन करका. तशी श्रुती अध्ययन श्रुती, मनन करच्याक स्मृती, मनन केलेले धैर्यान पालन करच्याक कृती म्हणचे हे इतली कोरका जावका जाल्ले धृती म्हळेले दैवी संपत. तशीच आत्ता 24 गुण शौच म्हणटाची. शौच म्हळ्यार हांगा शुचित्व. शौच म्हळ्यार शुचित्व म्हळ्यार कसं न्ही आमी नावचे त्या पुरे शुचित्व म्हणले की ते बाह्य शुद्धी जाल्यार शौच म्हळ्यार केन्नाय बाह्यय जावका अभ्यंतरय जावका. जाल्यार हांगा परमात्मान अभ्यंतर शुद्धी मनाचे एक अंतरंग शुद्धी करचे, मनशुद्धी करचे विशयो अभयम सत्व संशुद्धी म्हणून दोन्हीचे दैवी गुणान तू सांगला. तरी हांगा वापस शौच म्हणून कृष्णान सांगला जाल्यार या बाह्य शुद्धी म्हण आमी लिखूका. बाह्य शुद्धी मनांतूल शुद्धी म्हळ्यार काम क्रोध राग द्वेष इत्यादी नानशी सत्व संशुद्धी मनाचे शुद्धता मेळचे. जाल्यार आतां बाह्य शुद्धी म्हळ्यार कसले शौच म्हळ्यार कसं न्ही एक सुभाषित आसता. कसले म्हळ्यार अभक्ष परिहारश्च संसर्गश्च अपि अनिंदिते स्वधर्मे च व्यवस्थानं शौचम एतद उदाहरतम. अभक्ष परिहारश्च किस कडेन आमकां धर्मू सांगता तुमी ह्या वर्णाचे हें कर्म तुमी करका, हें खावच्या नज अशी हें पान करूं नज सांगता आमकां. आमगेले वर्णा समजावन आमगेले आहार विहार हें सुका म्हूण. तशी अभक्ष परिहारश्च कसल खावचें नज म्हणून धर्मांत सांगला ते खायना नशी राबल्यार ते बाह्य शौच. संसर्गश्च अपि अनिंदिते स्वधर्मेच्या व्यवस्थानं सज्जनाल संघांतू सदा सर्व काळाचे संसर्ग कोणाले अनिंदिते म्हळ्यार कोण पाप कर्म करनाची, कोण वायट करनाची तांकां अनिंदित जन म्हणजे ते सज्जन तांगेल संग करचे. तशी स्वधर्मेच्या व्यवस्थानं आमगेल स्वधर्म पालने आमी निश्ठेन करचे हाका शौच म्हणजे बाह्य शौच. हें बाह्य शुद्धी म्हणलें. अंतशुद्धीचे विशय जाला. आतां आमगेले निचावन शुद्धी शौच म्हळ्यार मै म्हळ्यार आमगेलें शरीर तशी मन दोन्ही शुद्ध सुका. सकाळीं उठयताचे आमी पुळ्ळिकालांत पळय मृतिका स्नान म्हणशिले परंबळी माती ते आंगाक घासून न्हांवचे शिलकय आनी मृतिका स्नान केल्यार आंगाक वासण येना म्हूण. ताजे नंतर गांध पुसून घेवचें शिलें आंगा परंबळ येवका म्हूण. आतां ते मृतिका स्नानाचे जाग्यार मृतिके जाग्यार साबून येयला तशीच गंधा जाग्यार आमी कसकी सेंट म्हूण सकट पापूण घेताची. जाल्यार हाजे उद्देश कसले म्हळ्यार आमगेले कसले की एक आंगाचे वासणीचे वो कसले कल्मशान जेवो दुसऱ्यांक गलीचे जेवचे नज म्हूण सांगून म्हणलेले एक उद्देश. हें बाह्य शुद्धीचे विशय जाले. तशीच बाह्य शुद्धी म्हळ्यार केवल स्नान म्हूण आमी लेखूनच भायरच्यान एक भायर शरीर शुद्ध करून घेवन न्हाण आनी करून लायक एक इस्त्री आमगेले घाल्ली कुडले ताका बाह्य शुद्धी म्हणाची. मनय निश्कल्मश जावन सुका.
जाल्यार मनांतू कल्मश भरून घेतल्यार अंतशुद्धी जायन नातल्यार समाजाक तोंदरे जाता. कसकसल वायट विचार मना येता. वायट कामी आमी वायट काम करताचे आमगेले सुತ್ತमुत्तल आशिल्ल्यानाक समाज आमगेले उठ आशिल्ल्याना सकाळ आमी तोंदरे दिवच्या सुरू करतात. तशें जावन मनांतूय शुद्ध सुका बाह्यय शुद्ध सुका. हें बाह्य शुद्धी म्हूण म्हळेलें एक शौच बाह्य शौचांत 4 रितीचे शौच जावका म्हणटात. शारिरीक, वाचीक, आर्थीक, कौटुंबीक म्हणून. शारिरीक शुद्धी म्हळ्यार कसलें पळया. शरिरांत अशुद्ध गुण मस्त आसता. कसले प्रमाद, कसलेपणी चूक तर असुचे, आलस्य, सदा सर्व काळ न्हीद काडची, व्यसन म्हणटाची, चट, तशीची ताजे नंतर इंद्रियाचे सुखाचे अति अभिलाषा हाजी निमती शरीर शुद्ध जाता. तरी शारिरीक शुद्धी जावका म्हणजे कसं कोरका ते असले वाईट गुणच बोलते. कसले प्रमाद, आलस्य, आराम, चट, व्यसन आणि विषय सुखाचे अभिलाषा या पुरे त्याग कोरका. ते त्याग केल्यार तो शारिरीक शुद्धीशील मनुष्य तो दक्ष जाता, समर्थ जाता, कार्यतत्पर जाता. तो कसं की एक उद्योगनी करता आणि तागेल जीवन सरळ जावन आसता. हे शारिरीक शुद्धी जाली. आतां वाचीक शुद्धी फटीमारचे अभ्यास आसता. कितली की वायट उतर उलयताची, व्यर्थ कालक्षेप करताची, कोणाल विशय उलोवन पंचादीक करून ताजे नंतर हांगेले तांगेले निंद करची, चाडी सांगची, हे पुरय वाचीक अशुद्धी म्हणटाची. तशें जाल्यार शुद्धी म्हळ्यार कसं न्ही, हे पुराय राबोवचें. पटी सांगचे वायट उरलोचें सकट राबोवन छांग उतर उरलोचें, सत्य उरलोचें, विंगड जनाक मनाक एक शांती दिवची तसलें हितकर जावन वचोचें, उतर उरलोचें. आनी कोणाल्या कितलें उरलो का तितलें उरलोचें, ताजे पयशी चड उरलोचें ना. हाक पुरे वाचीक शुद्धी म्हूण म्हणटाची. आनी कौटुंबीक शुद्धी म्हळ्यार कसं न्ही, आतां एक आमके एक संवसार आसता, कुटुंब आसता, बायल चेडूं आसताच. तांकां योग्य रितीचें एक जीवन दिवचें. कसलेंय एक योग्य रितीचें म्हळ्यार व्हडली एक कसं म्हणजे बरी एक सुखाचें जीवन दिवका म्हणना, जाल्यार तांकां कसल दिवका तें एक योग्य रितीर उत्तम जीवन म्हणटाचें. आनी खंयची कशी ताण चल्ल्यार जेव्हा एक बायल जाल्यार तीन खंयची रिती चल्ल्यार बामणाक चेडवां हीत जाता. जेव्हा ताणी खंयची रितीर चल्ल्यार बायलेक चेडवां हीत जाता. ते रितीर तागेलें आचरण सुका. पिवन येवचें, मारचें, कसलें गळा सामान हाण घालूं ना, ते पुरे करूनच ते कौटुंबीक शुद्धी म्हणटाची. तशीच आर्थीक शुद्धी म्हळ्यार कसं न्ही, संपादन कोरका, न्याययुक्त रितीन संपादन कोरका, सत्यान धर्मान धनसंग्रह कोरका आनी दान कोरका. दान कोणाक कोरका ते सत्पात्रांक, कोणाक दुडवा अभाव आस, कोणाक दुडवाचें अगत्य आस तांकां, दरिद्रांक, रोग आशिल्ल्यानाक, गायची पालनीक, एक स्त्री तिगेल पालनीक, ब्रह्मचारींक शिकवणीक, हे पुराय. ताजे नंतर मागीर इगोतच प्रजनाक, तपस्वींक, साधूंक, देवाल कामाक, हे पुरे धनसंपत विनियोग करचें आसा. आर्थीक शुद्धी म्हणटात. तशें जाल्यार हें शुद्ध म्हळेलें शौच म्हळेलें गूण आसा पळय दैवी संपत्त म्हूण कळ्ळें. आतां 25 दैवी संपत्त अद्रोह म्हूण म्हणला. अद्रोह म्हळ्यार निश्कारण जावन वायट करचें कोणाकय जावन ते म्हळ्यार अद्रोह म्हळ्यार कसं न्ही. आतां आमकां आमगेल्या मनान तो आमी चंगची म्हूण आसता, कोणकी एकल्यान आमकां वायट केल्लें म्हूण आसता. ते कोण निश्कारण जावन वायट कर काम म्हूण लेखता तागेले एक तागे लागीं एक ताका आमकां आमी कसलें करनी, ताणें आमकां वायट केलां ताकाय बुद्धी शिकोवका म्हूण लेखल्यार ताका द्रोह म्हणटाची. ते भावन येवचेनच आमकां कोणेय वायट करोची आमी ते तांकां वायट करचें नाका अशें आसलें ताका अद्रोह म्हणटाची. कोणाकय मोस कपट करूं ना, कोणाकय वंचन करूं ना, कोणाकय वायट लेखूं ना, आन्यकल्यांक बाद दिवया म्हूण लेखूं ना. तशी केन्ना खंय स्वप्नाक ना मनांत पुरे येवचेनच तेवय अद्रोह जाले. आतां कोप आयल्यार न्हू द्रोह करचें जाल्यार आमकां कोण वायट करता पळय तांगेले भितर आमकां कोप येता ताका क्रोध म्हणटाचे. तेदना
कोण ताण आमकां मस्त वायट केला हाका कशें जाल्यार रिवेंज काणें घेवका म्हूण आमकां दिसलें तें द्रोह जाले जाल्यार कोणाक परमात्माले एक प्राप्ती करून घेवका म्हूण म्हणलेले उद्देश की तागेल मनान तूं हें क्रोध कपट द्रोह वंचना कसले भावने येना त्यांनी तांकां अपकार कोण करता तांकांय उपकार करताचे आनी तांणी आतां सहज मनशाले एक सामान्य मनशाल गूण कसा म्हळ्यार गुणी मनशालान तूं तो दोश सोदून काडतके जाल्यार हांगा कोण अद्रोह म्हणलेलो गूण आसा तांणी गुणहीनालान तुयी एकच की दोन की चांग गूण मेळ्ळ्यार तेची वैभवीकरण करून सांगतात तांणी तशी अद्रोह म्हणलेल्या विशयाक आमकां महाभारतांत एक सान काणी मेळटा वनवासाच्या मुखाल्यांची पांडव त्या वेळार दुर्योधन तागेले दुतांक पेटोवन आनी खंय आसाची कसो करताची पुराय सोदून काडतो तांणी तशी निपोवन वचनाची त्या म्हळ्यार वनवास अज्ञातवासा वेळार तेदन निपोवन बसले जालें न्हू म्हणून तांणी वनवासांत रामेर भोंवन तर आसताची त्या वेळार ते दुर्योधनाक हांकां एक नमने मनान तूं मत्सरेवचे तशें कोरका म्हूण सांगून दुर्योधन कसल करता गोशा यात्रा म्हूण सांगून कोरून तो रान्नाक येतना कशें येता तागेले गोशा यात्रा म्हूण भोंवचे तागेले सैनिकांक घेवन येता 10,000 सैन्य घेवन येता तागेले बायल्यांक घेवन येता तो म्हण न्ही तागेले पुराय भावंडा येताची तांगेले बायलो गम्मत भोंवच्याक विहाराक आयल्यांची तांणी तशी सैनीक इथे घेवन येवका आशिल्ले घेवन येता कसो लेख म्हूण म्हळ्यार पांडवाल निमती बादयल्यार एक सैनी येव आसचो लागीं म्हूण म्हळ्यार उद्देश आसच्या पुरतागे लागीं मागीर आनी एक कसो म्हूण म्हळ्यार ते सैन्य घेवन येवन तागेले संपत्तू तागेले बायलांक पुराय जना घेवन येवन तो थंय पांडवाल येद्र चंद करून थंय राबचे तांगेले येद्र आनी तांकां कशें विसी करचे आमी सुखार आसाचे म्हूण सांगून तशी येवन राबता तो येवन राबून थंय एक आतां कसलें म्हूण म्हळ्यार एक वन घराक कशी आमी रक्षक दवरतात तशी वनाक देवूची रक्षक जावन दवरता केलो जना वन वायट करून नजो थंय त्या वनाचे रक्षक जावन चित्रसेना म्हूण म्हळ्यार एक गंधर्व आशिल्लो वो ते वन ते एक थंय सुतमुत आशिल्लें वन पुरें वायट करता तो वायट करतना तो चित्रसेन गंधर्वाक कोप येता तो ताका धरता बंधन करून कोणाक दुर्योधना मात्र न्ही पुरे भावंडाक तागेले बंधन करून घालता त्या वेळाक दुर्योधनाली बायल भानुमती ती पांडवांक गेले येवन सांगता मेगेले बामणाक कोणकी दवरून घेतला ताका सोडचारनाची मेगेले बामणा एक ते बंधना दुखून तूं सोडवाई म्हूण सांगून मागता ती कडेन धर्मरायू अर्जुना सांगता बस अर्जुना ते कौरवांक सोडवाई म्हूण सांगता तेन्ना भीम जेवो अर्जून जेवो तांकां एक संदेह येता तांणी परमात्मा लेक म्हळ्यार कृष्णा लागीं म्हळ्यार धर्मरायाले तांणी सांगताचे अर्जुन आनी भीम तांकां संदेह येता तूं सांगली म्हूण सांगून तांकां कसले सोडवाका आमकां कितले अन्याय केला तांणी जाल्यार तूं तांकां सोडवाय म्हणटा न्हय हें चुकी न्हय म्हूण सांगून तांगेले मनान तूं संदेह येता तशी म्हणटा तांणी धर्मरायाले अण्णा तांणी आमकां कितली बाद दिला कसल्याक आमी तांकां सोडका म्हणून तेदना धर्मराय सांगता पळय सज्जनांगेल गूण कसले म्हूण म्हळ्यार आमकां कोणेंय उपकार केल्यार तांकां उपकार कोरका आमी ह्या सज्जनांगेल विशय तेच कोणेंय जेवो उपकार केलेले जनाक उपकार कोरका शिवाय तांकां वापस उपकार करून हें अद्रोह म्हणून घेता कोणकी आमकां वायट करता वायट केलें म्हूण सांगून तांकां आमी वायट करचें न्ही केन्ना की एक दीस तांकां उपकार जावका आसतना उडगासान उपकार करून सोडचे त्या वेळार तांणी आमगेले ऋणांत आसताचे पळय तशी कोरका हें सज्जनांगेले विशयाक सांगचे हाका अद्रोह म्हणटाचे ह्या गुणाक तशी
आनी 26 कडेचे दैवी गुण अतिमानित्व. अतिमानित्व म्हळ्यार कसं न्ही, आमकां आमगेल्या विशयांत आमी होगळसून घेवच्याक अतिमानित्व म्हणटात, होगळसून घेवचें. हांव बारी होडू, हांव केल्लें सर्वश्रेश्ठ, हांवाची चांग करचें अशें पुरयलें करून भारी एक जंब अहंकार पावचे, गर्व पावचे हाका अतिमानित्व म्हण म्हणटाची. केदनाय कसलें म्हळ्यार कृष्णान केदनाय उपदेश करूस तूं बारी होड म्हण लेखू नका. तुगेल्या पशी व्हड्ड मस्त जन आसाची, कसले साधक जावं कसले जावं, गुड्डके गुड्ड अड्ड म्हणटा तशी एक साधकाक एक साधक ताका आड आसताच आसता. म्हळ्यार हागेल्या पशी चड साधन केलेलो आसताच आसता. त्या वेळाक जाळमत्सर भोगचें न्ही. आवाची ओडू आवाची चांगू म्हूण सांगून जंब भोगची न्ही. जेव कोणाले वैरी जाळ मत्सर भोगची न्ही. तूं आपण वड म्हूण लेखची पशी तूं तुगेल विशयांत केन्नाय अति अहंकार करूं नका म्हूण सांगून अर्जुनाक कृष्णान सांगचें आसा. वाल्मिकी रामायणांतूय वाल्मिकीन सांगचें आसा कसलें म्हळ्यार विद्यमान न च वीर्येव पंडिताः वीर्यमान न च वीर्येन महता स्वेन विस्मितः म्हूण वाल्मिकी रामायणांत रामाल विशयी सांगला. वीर्यमान न च वीर्येन म्हळ्यार रामू भारीची एक पराक्रमी पुरुष जाल्यार तो आव सामान्य मनुष्य तशी तो जीवन करून दाखयता शिवाय तो आपण ओडू म्हूण सांगून दाखयना. तशी हेच एक नमने श्रेश्ठ जावन नाशिल्ले विशय खंयचे अहंकार पावना नाशी रावचे. जेव्हा आपण श्रेश्ठ म्हूण लेखून अतिमानित्व दाखना नाशी रावचे हें भारी चांग. तशीची रामान कृष्णान प्रेयशी जीवन करून दाखयलें. साक्षात जगत्यांत वैरी अत्यंत पुरुषोत्तम म्हूण मेळ्ळलो परमात्म तो राम. जाल्यार तो सामान्य मनशाल वरी तो वांचून दाखयता. हें व्हडलें एक दैवी संपत म्हणीत. नानतल्यार मस्त गर्विष्ठशील जन तांणी एक साधने करनी म्हूण जाल्यार भारीची गर्व अहंकार असं म्हूण दिलें तांगेली गती कसं जाल्ली. आमी पुराणांत कितले जनाल पळयताची पळय. जनकरायान शिवधनुस पण दवरलें आनी सांगलें कसलें म्हळ्यार सीतेक वारडी करून घेवका जाल्यार ह्या शिवधनुस मोडका. मस्तूर तांणी लेखताची मस्तूर आय येयल्यांची विंगड 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 देश आदुकून तांगेले मनाक कसलें म्हळ्यार आमी शिवधनुस न्हू एक धनुस मोडू कसल करका म्हण. जाल्यार तो शिवधनुस जाल्यार देखून पुराय जना मोडू जायना तो. जाल्यार थंय मस्त राय येयल्यांची मस्त जन तांतूं भितर रावणूय एकलो आयलो. तो सीतेल चंदायनी ऐकून तिका वारडी करून घेवका एक कश्चित बिल्लूपणा दवरला न्ही कसले एक बाद आसा म्हूण सांगून तो येता. येवन तो कसो करता थंय जनकरायाल सभेंत भारी एक नमने अहंकारार येता तो रावण. ताका ते धनुस उबारच्याक जायना थंयच तो आडपडता रावण. आनी पुराय जनां येद्र ताका लज्जी जाता पळय. भारी अहंकारार आयलो अतिमानित्व म्हणजे ताका ताजे निमती कसले चांग जायना. तशी कृष्ण शांती संदना आयिल्लो तेन्ना दुर्योधनू ताका थंय तागेले सभेंत आयला. पुराय जन उठान राबताची. दुर्योधन उठान राबना. पुराय जन उठान राबन कृष्णा वंदन करताची. दुर्योधन तिरस्कारार बैसून आसता. कृष्ण कसं करता तागेले अंगुश्टेन भुंय मिटविता. भुंय मिटविल कुडल्या सिंहासन सगळे भुंय कंपन जालें की कृष्णाल अंगुश्टे बोटात राण भुंयचेर घाल्यार भुंय कंपन जायना. भुंय कंपन जालें की भुंय कंपन जातना तो दुर्योधनू ताणें बशिल्लें सिंहासन गडगडेवन तो घुपोवन सीदा तो गडगडेवन आयिल्लो कृष्णाल पायी यारी पडतकय. तशी असले आनी आमी व्यंकटेश महात्म्यांत एक काणी पळयताची. शेशाक आपण मस्तू शक्तिवंत म्हूण म्हळेलें एक अहंकार येतकय देव तागेले प्रितीचे तागेले सेवकांक अहंकार येवच्या सोडना ताजे निमती पतन जाता. आतां पळय जय विजय
कितले की साधन करून त्यांनी वैकुंठा प्रवेश मेळ्ळी तांकां जाल्यार वैकुंठ द्वार प्रवेश मेळ्ळेले थंय राबून तांणी वैकुंठ द्वारपालक जावन काम करतलींच जाल्यार तांकां अहंकार येयलो. अहंकार येवन तांणी एक दीस आमी इतलें साधन करून वैकुंठांतून देवाले द्वारपालन करचें तसलें पुणी आमकां मेळ्ळी न्हय तेवय आमगेले सशरीर जावन तशें पळय तांणी लेखताच लेखून कडेरी एक दीस सनंदनादी ऋषी तांणी येता पळय थंय येवन येतना हो आनी अहंकारारी तांकां प्रवेश दिनाचे कोणाक सनंदनादी ऋषींक त्या वेळार तांणी शाप दिता पळय तांकां तुमकां भुलोकांत पतन जावन तुमी जन्म घेवन येवका भुलोकांत आसूं मागीर तांणी देवाले मागून तीन क्रूर जन्म घेवन देवाल निमती मरण जावका म्हूण पळय तशीची शेषाचल हाका शेषाकय तशीची पार्शद भायर राकू राब्बील जनाक अहंकार येयल्यार ते ताजेन तांणी पतन जाली जाल्यार शेषू परमात्मा लोट वैकुंठांत तागेले पर्यंक जावन वचचें तसल्याक वपास असल वायट करून भुंयचेर आनी वचचें तशें करूं जतवे देवाक ना न्हय ताका कारुण्य इतलें चांग जन जय म्हणून अहंकार येवचें ना झांका तशी शेषाक थोडे अहंकार येता तो वायुदेवाल पशी हांव श्रेश्ठ म्हूण वायुदेवाल्याक ही कॉम्पिटिशनां राबता वायुदेवान एक दीस वैकुंठा येतना शेषू तागेले ताका ते दुसरे दिसा द्वारपालक जावन राबयले खंय देवान तो कसो करता शेषू तागेले आशिल्ले भांगरा एक बड्डो काडटा आनी वायुदेवा आड दितके भितर विचारता वायुदेवा कोप येता थंयची शेषा आनी वायुदेवा तर्क जाता हें आयकून देव भायर येता निमगिता शेषाले की तूं कसल्याक तर्क करता रस नाही हांव सर्वश्रेश्ठ हांव हांगा राब्बील आसतना ह्यो एकश्चित वायुदेव अशें करतना तेदन तो सांगता कसलें म्हण तरी एक तुमगेले मद्दीन तूं परिक्षा करुया कसले परिक्षा म्हण म्हणल्यार शेषान हें तागेले बल प्रयोग करच्या थंय एक सुवर्णगिरी पर्वत आसता हें सुवर्णगिरी पर्वत आख्खा तो सुतो घालून बैसो जेवो कॉम्पिटिशन कशें म्हळ्यार वायुदेवान आनी शेषान कोण हें पर्वत मस्त दूर थंय व्हरता तांणी गेलवलीचें म्हूण शेषू तेदन सांगता वायुदेव हांव हें पर्वत गट्टी दवरून बसता वायुदेव म्हाका समीत पर्वत हल्लो हो पळय एक चूर ताणें हल्लयलो म्हूण जाल्यार तो गेलो पळय कडेरी शेष कसो करता ते सगळे पर्वता गट्टी सुतो घालून कुंडी मारून बसता म्हळ्यार सर्पान आनी कुंडी मारचें म्हळ्यार ते बाल घट्टी नेला वतून बसले म्हूण जाल्यार मागीर हल्लोच जायना खंय तांकां सरीसृपाक गेले हें तें तशी बसता ह्यो शेषू सगळेची हाका सुतो घाला पर्वताक जाल्यार वायुदेव खाली एक निश्वास सोडता खंय जोर कांय पूं केलेले न्ही खाली एक म्हणटा करून निश्वास सोडता खंय ते निश्वास सोडतना शेषू ते पर्वत समेत आतां पळय तिरुपती पर्वत म्हणचे ताकाचे वेंकटाचल म्हणचे ते पर्वत समेत तो स्वर्णा नदी हांगा आयलात उतर आशिल्लो सुवर्णगिरी पर्वत आतां हांगा स्वर्णा नदी तिरारी आयला खंय आतां आमी तिरुपती म्हणटा पळय ते तशी ताजी निमती द्वापरांत ते बेट्टा ते दुलते कृतयुगांत ताका वृषभाचल म्हणटलीच त्या बेट्टाक पर्वताक तशी त्रेतायुगांत अंजनाचल म्हणटलीच की आतां द्वापरा युगांत शेषाल निमती जावन ताका शेषाचल म्हूण नांव आयलें आतां आमी कलियुगांत ताका वेंकटाचल म्हणटा अशीची परमात्मो कोणाकय अतिमानित्व येवचें सोणा तागेले सेवकांक म्हणून अतिमानित्व आयल जनाल गती आमी हांगा पडिल्ली न्हय तशी केन्नाय कोणाक हें अतिमानित्व आस तांणी साधन करूं साध्य ना तशें ते अतिमानित्व तांणी येना नशी पळोवका तशी मानित्व म्हळ्यार सामान्य जनाल निमती एक मान घेवचें अतिमानित्व म्हळ्यार तो म्हाका चड न अतिमानित्व सांगता रस कोण कृष्ण ते 24 गुण न अतिमानित्व आश्चनज ना अतिमानिता तशी अतिमानित्व म्हळ्यार सामान्य जनांक जंब येवचे पळय
तांकां थोडे कोणकी सामान्य जनान वगळसिल्यारय पुरो जाल्यार कोणाक ते अतिमानित्व म्हळ्यार वायट गुणच पळय तांकां शिकयले गुरून तांकां वगळसुका म्हूण लेखताची काही मालगड्यांक मर्यादा दिनात तांणी आमकां वगळसुका म्हूण लेखताची तशी कोणकी एक चांग जन मस्त लायक पोजिशनार आशिल्ले जनानकय येद्राक हांव व्हड जावका म्हूण लेखलें ताका अतिमानित्व म्हणटाचे तशें जावन परमात्मो ते 26 दैवी गुण न अतिमानित्व म्हूण सांगता अतिमानित्व शनच हांतूय लौकीक आनी पारलौकीक अतिमानित्व म्हूण आमी पळोवं येता पळय लौकीक अतिमानित्व म्हळ्यार लोकांत आमी आसाची मस्त केलो जनाक तांकां दुड्ड आसता तांकां दुडवा मद आसता मिगेल इतलो व्हड कोणूय ना म्हूण हें लौकीक अतिमानित्व ಕೆಲವು ಜನ ಸಂಪತ್ತಾ ನಿಮ್ತಿ ಗರ್ಭ येवचे ಕೆಲವು ಜನ ವಿದ್ಯೆ ನಿಮ್ತಿ ಗರ್ಭ येवचे ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ गुणा निमती आवच व्हडलो म्हाका खंयचे मुखार रे मस्त गुणाचो म्हूण म्हणटाची हांव तितलो चांगू म्हूण ताका गर्भ येवचे ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ म्हाका कितले योग पळय देवान म्हाका कितले लायक जिवन दिला म्हूण तशी गर्भ येवचे ಕೆಲವು ಜನ अधिकारो हांव व्हडली पोजिशनार आयला इतली सान प्रयेर तोग्गशील जनाक मस्त नीच करून पळोवचें हें लौकीक अतिमानित्वांत येता ब्राह्मण वर्णांत जन्म आयल्या पुरो ब्राह्मणांक गेल काम कर्म कसले कर्नातला पुरो कर्नातला रिवडणे हांव ब्राह्मणू मिगेल कुलीन घरण्य तशें पळय लेखचें ताकाय अतिमानित्व म्हणटाचे आतां तसलें पारमार्थीक अतिमानित्व म्हळ्यार कसलें एकलो साधक असो म्हूण लेखया ताणें थोडे साधन करून थोडे कसं की साधनेंत वयर येतनाची ताका पळोवन वरलेले जन कितले लायक साधन करता तो म्हूण म्हणटाचे कोणाकय एक नित्य देवस्थानाक वचचे अभ्यास आसा म्हूण लेखया कसले नित्य चुकयना अशें देवस्थानाक वता तो देवाल कसं की स्तोत्रादी करचे कसं की एक अध्यात्म साधनेंत ಸ್ವಲ್ಪ डीप वचचें तेदना ताका पळोवन वरलेले जन सांगताचे ओ तो कितली साधन करता गो तसो तागेले तोंडार एक तेज पळया म्हूण तशी म्हणला पुरो कळ्ळें आब व्हड साधक म्हूण लेखून घेवचें जेवो जनान वा साधकू सज्जन म्हूण प्रशंसा केल्यार हांव आनीक कसो किचकड व्हड साधन केलां म्हाका इतलें न्हय बाबा म्हाका स्टेजार बसून सन्मान करता आशिल्लें म्हणून लेखल्यार हें अध्यात्मीक जेवो पारमार्थीक जावन आसूचें अतिमानित्व तशी आमी हांगा पळयताची कृष्ण हें 26 दैवी गुण सांगता आनी सांगता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत आमी जिवनांत खंयचे सकडी दैवी गुण अळवडसून घेवका म्हणून ते 26 गुण सांगिल कृष्ण मागीर अर्जुनाले सांगता आसा भारता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य हांगा अभिजातस्य म्हळ्यार अभी म्हळ्यार कोणाक जावका हें दैवी गुण म्हूण लेखून तांणी ते दैवी गुण अळवडसून घेता पळय तांकां अभिजातस्य म्हणचें दैवी संपत्तू जावका म्हूण सांगून कोण जन्मा येता जेवो कोणा लांगांत हें दैवी संपत आसता तांकां दैवी गुण आशिल्ले जन म्हणटा पळय म्हणटना जन्मा येवचे फुडें आमगेल्या मनांत सूक्ष्म शरिरांत आसतनाची सात्वीक जीवन आमकां दिवका देवान म्हूण सांगून ते परमात्मा लेगीत सात्वीक जेवका म्हूण सांगून कोण म्हळ्यार जेतनाची सात्वीक म्हळ्यार कसो मिगेल्या आंगांत हे पळय दैवी गुण आसूं का म्हूण सांगून जेतना ते स्वभाव अभिलाशा दवरून घेवन जन्मा येता की तांकां सहज जावन हे दैवी गुण आसताची आसता हाका दैवी संपत्त म्हणटाची मनशान वाड्डो काजल संपत्त हांगासरच्यो लौकीक संपत्त न्हय मानसीक संपत्त येवका जाल्यार एक मनाक एक कसं म्हणटाची एक भारी एक तांगेल्या मनांत शुद्धता त्या पुराय आसूं तशें जाल्यार दैवी संपत्त केन्नाय मानसीक संपत्त म्हूण म्हणटाची तशें जावन ताका डिवायन वेल्थ म्हूण म्हणचें आनी कृष्ण कसा विशय सांगता म्हणलें पायच्या दिसा गितामृत धारेंत पळोवया
कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.